आपण पाहताय कदम ॲग्रोची टीम आज आहे काष्टीच्या बाजारामध्ये. काष्टीचा बाजार म्हणलं तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजारापैकी सर्वात मोठा बाजार आहे. तुम्हीच याची डोळा याची ध्येय बघू शकता. या बाजारामधील गर्दी, या ठिकाणी शेळ्या मेंढ्या सोबत गायीगुरांचा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती बाजार भरत असतोय. आणि या बाजाराची सफर करण्यासाठी आज आपली कदम ॲग्रोची टीम आलेली आहे काष्टी बाजारामध्ये. चला तर जाणून घेऊया बाजारातील घडामोडी. बघत असाल काष्टीच्या बाजारामध्ये अशा ताण्या शेळ्या म्हणजे जाणलेल्या शेळ्या, 2-2 पिलांच्या शेळ्या, त्याच्यानंतर वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या जसं उस्मानाबादी असेल, आपल्या गावरान शेळ्या असतील, त्याच्यानंतर बिट्टलपासून बार्बेरीपर्यंत. आणि तुम्ही बघू शकत असाल आता बकरीचा सणसुद्धा जवळ आल्यामुळे बोकडंसुद्धा या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती आलेले आहेत. हा एक मित्र आहे, तुम्ही बघू शकत असाल. ह्याच्या काकाला 2 पिल्लं आहेत, सोबतच शेळीसुद्धा आहे. 30,000ला. काय सांगितली किंमत? 30. कितीपर्यंत मागणी होती? 28 होती. 28 पर्यंत. आणि कितीपर्यंत आले तर द्यायची? 29 पर्यंत. बरं, काय काय आहे ते पिल्ले? बोकड आहेत. बोकड आहेत 2. आणि किती दिवस झालेत भाई या शेळीला जणून? हां, ओके. आणि कुठल्या जातीची शेळी आहे? आपली गावरान शेळी. धन्यवाद. कुठलं गाव म्हणायचं? टाकळी लोणार. बोकड विक्रीला आणलाय का? हा, किती दातावरती आहे ह्यो? जुळलाय. जुळलाय का? हा, आणि कुठल्या जातीचा आहे? बिट्टल जातीचा आहे. काय किंमत सांगताय आज तुम्ही याची? त्याची सांगली 55,000. 55,000 होती का मागणी? मागणी मस्त झाली 50ची, पण नाही दिला, आपण घरी मागितला होता. ओके, 50,000 घरी म्हणजे चालू आहे का बोकड ह्यो? हा, तर आता बकरीदचा सण सुद्धा जवळ आलाय, त्याच्यामुळे मागणी तर बऱ्यापैकी होणारच आहे. तर आज मग कितीपर्यंत द्यायचा आहे लास्ट याला? आपल्याला द्यायचं होता 50 पर्यंत. 50 पर्यंत देऊन टाकायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर सांगता का आमच्या बघणाऱ्यांना? सांगू की सांगा की. ह्याच्यावरून तुमच्याला मला मी अत्यंत देखणा असा बिट्टल जातीचा आहे, पंजाबचं ब्रीड आहे. बिट्टल जातीचा बोकड तुम्ही बघू शकत असाल, पुऱ्या मापाचा या ठिकाणी आहे. मामा नंबर पाठ नाही का? बरं, असू द्या. तुमच्यावाला नंबर सांगा मला. दादा काय पट्टीच्या हिशोबाने विकताय पिले? 6.5 साडेसहा म्हणजे 6,500. 6,500 रुपयाच्या पट्टीनं होते का मागणी? ती 6,000 रुपये मागायच्यात. 6 मागतात. कुठल्या जातीची आहे ती पिल्ले? आपली गावरांची. गावरांचीच आहे ती. मग तुम्ही व्यापारी आहे का शेतकरी आहे? व्यापारी आहे. कुठनं आणता ही पिल्लं? हिराणाव. रान आपलं असं गोळा करून आणायची. कसा काय बाजार आज? बकरीचा सण जवळ आल्यामुळे बाजार 500 कमी पडला. पडलाय का बाजार? म्हणजे नेहमी असतो त्यापेक्षा 1,500 कमी पडलाय. तर अशी पिल्लं कुणाला पाहिजे असले तर तुमचा नंबर आमच्या बघणाऱ्याला सांगताल काय का? मोबाईल नाही माझ्याकडे. नाही का? कुठनं येता तुम्ही? आपल्याशी राहणार चुंबळा अंगेवाडी गोळा करायची. राशीनवरनं. किती पिल्लं आणली होती आज? 6. तर होती का मागणी? नाही अजून तरी नाही आले. काय किंमत सांगता याची? काय किंमत ठेवली पट्टीच्या हिशोबानं एकाची? एक आहे 6.5. 7.5. आणि म्हणजे सांगायला 7.5, द्यायच्या वेळेस थोडंफार इकडे तिकडं. हा होतं. तर तुम्ही व्यापारी आहे का? नाही अजून शेतकरी. शेतकरीच आहे. अजून शेळ्या किती आहेत आपल्या घरी? अशा 10-12 आहेत. 10-12 आहेत त्या. तर आजचा बाजार कसा काय भरलाय? आज बाजार आता भरणार. गर्दी बऱ्यापैकी आहे. हा, कुर्बानी मग. कुठल्या जातीचा बोकड आहे दादा? बिटलचं आहे. बिट्टल जातीचा आहे. किती दातावर आहे? 4 दातावर आहे. 4 दातावर. तर आता बकरीचा सण जवळ आलाय, कसा काय आजचा बाजार भरलाय? आजचं चांगलं आहे. किती हजार रुपये किंमत सांगितली याची? 50 सांगितली. 50 सांगितली. होती का मागणी? होते आता 40 पर्यंत होती मागणी. ओके. तुमच्या मनातली किंमत काय आहे? किती आले पाहिजेत? आले 45,000. 45च्या वरती आले की तुम्ही देणार आहे. देऊन टाकणार आहे. तर बोकड खर्च आहे का अंडो आहे? कसं काय? अंडू अंडो आहे. ह्याचा दाताला कसा आहे म्हणला? 4 दाती आहे. 4 दाते. वजन किती असेल याचा अंदाजे? अंदाजे म्हणतोय 50 किलो असेल. ओके. 50च्या वर असेल. 50च्या वर असेल. तुमचा नंबर सांगा आमच्या बघणाऱ्यांना, मोबाईल नंबर. 99 60 27 72 35. एवढाच बोकड आहे का अजून तुमचं शेळी पालन आहे घरी? शेळी पालन आहे ना घरी. मग ह्यो पैदासाठी ठेवला होता कसं काय? हा, पैदासाठी ठेवला. कशी काय पैदास निघते? हे जर गावरान शेळ्यांना क्रॉस केला तर असा बोकड क्रॉस होते गावरान. वजन वाढ. वजन वाढ होते. ओके.
तुम्ही आम्ही बारामती बारामती. तर कुठल्या जातीचा बोकड आहे ह्यो? विठ्ठल बिट्टलचा आहे. तर काय किंमत लावली याच्यात? 45 45 होती का मागणी? आता बकरीचा सण जवळ आलाय, होती ना कितीपर्यंत मागणी होती? 35 ओके. दादा तुमचा अशा शेळ्यांचा फार्म आहे का व्यापार आहे तुम्ही? नाही फार्मच आहे फार्मच आहे. किती शेळ्या आहेत आपल्या फार्मवरती? 30 30. तर बारामतीत कुठं आहे नक्की? बारामती मुनवडी चौकात. ओके. तर आता हा तुम्ही क्रॉसिंगसाठी ठेवला होता का बोकड घरच्या शेळ्यांना? नाही नाही असाच. किती दाताला कसं आहे? पास आहे सगळा. ओके. आणि अंदाजे वजन किती असेल? अंदाजे वजन येईल की त्याचं 70-75 किलो येईल. ओके. जर अशी बोकडं किंवा शेळ्या घ्यायच्या असतील तुमच्या फार्मवरनं तर तुमचा नंबर आमच्या बघणाऱ्यांना सांगा. माझा नंबर 99 60 90 83 79. ओके. धन्यवाद. आम्ही बी तिकडचंच आहे, मान तालुक्यात. मारुती वगैरे मारुतीराव कुठनं आलाय तुम्ही? कोकण ओके. कुठल्या जातीचा बोकड आहे ह्यो? बिट्टल बिट्टल जातीचा आहे. तर दाताला वगैरे कसं आहे? 2 दात आहे 2 दात आहे. काय किंमत सांगितली? ते 40,000 ओके. आता बकरीदचा सण आलाय, कशी काय मागणी होती याला? तर 30 पर्यंत आहे ना मागणी. 30 पर्यंत आहे मागणी. 40 सांगितले म्हणजे थोडंफार इकडे तिकडे करून मापाला आलं की तुम्ही. हा मग एवढाच बोकड आहे का अजून असलं तुमच्या घरी शेळी पालनाकडे आहेत का? आहेत ना घरी आहेत ना. किती शेळ्यांचं आहेत तुमच्या? किती शेळ्या पाळल्या आहेत तुम्ही? 25 आहेत. ओके. आमच्या बघणाऱ्यांना तुमचा जरा नंबर सांगा, असा माल कुणाला पाहिजे असला तर. 87 67 65 38 37. ओके. मध्ये या बाबांचा एक असा चांदवाला बोकड आहे, तुम्ही बघू शकत असाल. याच्या डोक्यावरती अशी पांढरी चांदची खून आहे. तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. राम राम मामा. राम राम. कुठनं आलाय? श्रीगोंदा श्रीगोंदा. गरुडेवाडी. ओके. तर कुठल्या जातीचा बोकड आहे हा? बिटल बिटल क्रॉस मध्ये हा असा? बिटल क्रॉस मध्ये दाताला कसा आहे? 2 दाते. 2 दात आहे. तर अंदाजे वजन बारा. किती असेल? 45 किलो आहे. 45 किलो. काय किंमत सांगितली आज याची? 41,000 41,000. आता बकरीचा पण सण जवळ आलाय, तर होते का मागणी? होती ना. किती पर्यंत मागते ते? 32,000 माहिती 32,000ला मागितलाय. 41 सांगितलंय म्हणजे थोडंफार इकडे तिकडे हा. आलं की. बाबा अजून आपल्या किती शेळ्या आहेत त्या? घरी 4 आहेत. 4 आहेत. आणि ह्यो पाचवा म्हणजे बोकड. लाडानं सांभाळलेला हा बोकड. लहान सांभाळलेला आहे. नाव काय आहे याचं? सुलतान. तर सुलतानला आता बऱ्यापैकी मागणी होती. तर तुमचा नंबर आमच्या बघणाऱ्यांना सांगा पाठ असला तर. 940 हा? 440 हा? 1961. 940 440 1961 हा या बाबांचा मोबाईल नंबर. 61 काय जन्मतारीख आहे काय? ओके. नमस्ते मावशी. नमस्कार. कुठल्या जातीची शेळी आहे? गावराने गावरान आहे. किती वेळात आलात आहे? तिसऱ्या तिसऱ्या. आणि किती दिवस बाकी आहेत मावशी? 15 दिवस 15 दिवस. काय किंमत सांगितली? 25,000. 25,000. तर ह्याला पिल्लं वगैरे किती? दादा व्हायचं नाही ती गाभण आहे. हा ती तसं नाही, म्हणजे किती पिल्लं होतात असं म्हणतो? दोन होत्यात. आणि दुधाला वगैरे कशी आहे जात? चांगली चांगले, म्हणजे दूध चांगलं असलं तरच पिल्लं मोठी होतात. तर किती पर्यंत मागणी होती मावशीला आता? 20 पर्यंत. 20 पर्यंत. अशा किती शेळ्या आणल्यात आज? ती काय त्या 2 हा. एक दिली, ती तांबडी एक दिली, हा. दुसरी एक दिली, इथं एक आहे. म्हणजे 4-5 शेळ्यांची विक्री हा. झाली. व्यापारच आहे आपलं तर. व्यापारच आहे. कुठून येतो तुम्ही? राशीन राशीनवरनं. मागे एकदा राशीनच्या बाजारात पण यांची आपली भेट झाली होती. सांगा. पलीकडली बोल ना. 777 937. हा तुमचा मोबाईल नंबर आहे. जरी बाजार सोडून जरी कुणाला शेळ्या पाहिजे असतील तरी ते तुम्हाला फोन केला तर तुम्ही भेटून जाते. भेटून जाता. कुठल्या कुठल्या बाजारात असतात दादा तुम्ही? राशीन बेगवान काष्टी हां. एवढं बाजार. ओके. धन्यवाद. बोला.